राजस्थानातील एका गावात घडलेली ही घटना ऐकून कोणालाही धक्का बसेल। एका 42 वर्षीय व्यक्तीच्या अचानक बेपत्ता होण्याने मोठी खळबळ उडाली आहे। सुरुवातीला कुटुंबियांनी सर्वत्र शोधाशोध केली। नातेवाईक, मित्र आणि गावकरीही त्यांचा शोध घेत होते, पण दिवसामागून दिवस उलटत गेले तरीही त्यांचा कोणताही मागमूस कोणालाही लागत नव्हता। पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली, मात्र सुरुवातीला जो तपास झाला त्यामध्ये कोणताही ठोस धागादोरा त्यांच्या हाती लागला नाही। दरम्यान घरातील एक गोष्ट मात्र सतत सगळ्यांच्या नजरेत भरत होती। त्या व्यक्तीची पत्नी वारंवार घरातील टॉयलेटमध्ये जात होती। सुरुवातीला कोणालाच याचा काही संशय आला नाही, पण तिचे हे वागणं जसजसे दिवस पुढे सरकत गेले तसतसे सगळ्यांना खटकू लागलं आणि याचमुळे सगळ्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकू लागली। नेमकं टॉयलेटमध्ये असं काय होतं की ती पुन्हा पुन्हा तिथेच जात होती? या प्रश्नाचं उत्तर मात्र कोणाकडेच नव्हतं। दरम्यान नातेवाईकांनी पोलिसांवर तपास वेगाने व्हावा यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर अचानकच तपासाची दिशा बदलू लागली आणि संशयाची सुई थेट त्याच्या पत्नीकडे वळाली। पोलिसांनी तिची सखोल चौकशी सुरू केली। सुरुवातीला ती वारंवार उडवाउडवीची उत्तरं देत होती, मात्र पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच तिच्या बोलण्यात विसंगती होऊ लागली। अखेर पोलिसांनी नातेवाईकांच्या शंकेच्या आधारे घरातील टॉयलेटची तपासणी करण्याचा निर्णय घेतला। टॉयलेटचा भाग खोदण्यास सुरुवात करताच प्रत्येकाचा श्वास रोखला गेला। काही वेळातच पोलिसांना असा पुरावा सापडला की घटनास्थळी उपस्थित असलेले सगळेच हादरले। टॉयलेट खाली पुरलेल्या अवस्थेत बेपत्ता झालेला रूपराम यांचा मृतदेह सापडला आणि या घटनेने सर्वत्रच खळबळ उडाली। पोलिसांच्या प्राथमिक तपासात पत्नीनेच पतीची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह घरातील टॉयलेटमध्ये पुरल्याचं समोर आलं आणि या सगळ्यामागे पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशयही पोलिसांनी व्यक्त केला। या धक्कादायक घटनेच्या उघडकीनंतर संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत। पण स्वतःच्या पत्नीनेच असं पाऊल उचलल्यामुळे गावात वेगवेगळ्या चर्चाही रंगल्या आहेत। दरम्यान यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा।